नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीतली शेपूची भाजी. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम लो असते. तर ही भाजी कशी करायची हे बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया. शेपूची भाजी करण्याकरता इथे आपल्याला शेपू लागणार आहे. याला स्वच्छ निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण शेपूची भाजी ही स्वच्छ निवडून घेतली आहे आणि त्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. याचं पाणी निथळण्यासाठी आपण चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे. इथे आपण भाजीसाठी मसूरची डाळ 1 तास पाण्यात भिजत घातली होती. छान भिजलेली आहे. भाजीच्या फोडणीकरता इथे आपल्याला मिरची आणि लसूण लागणार आहे. मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मिरची आणि लसूणची जाडसर भरड करून घ्यायची आहे. इथे आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. इथे आपल्या भाजीतलं पाणी निथळल्यानंतर आपण याला बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की आपण भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. पालेभाज्यामध्ये मोहरी नाही घालायची, फक्त जिरं घालायचं आहे. जिऱ्याची फोडणी. आणि इथे आपण मिरची आणि लसूण याचा ठेचा घालणार आहोत आणि याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. थोडा वेळ मी हे थोडा वेळ शिजवून घेते, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत. इथे थोडा वेळ झालेला आहे. बघू शकता तुम्ही आपली मिरची आणि लसूण याचा कच्चेपणा दूर झालेला आहे. छान तांबूस कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे. त्यामध्ये मी हळद घातलेली आहे. इथे हळद आपल्याला अर्धा मिनटं छान परतून घेतली की त्यानंतर आपल्याला यामध्ये भिजवलेली मसूर डाळ घालायची आहे. इथे मी भिजवलेली मसूर डाळ याचं पाणी काढून घेतलं होतं. बघू शकता तुम्ही. आता हे घालून घ्यायचं यामध्ये आपल्याला आणि 1-2 मिनटं परतवून घ्यायचं आहे छान. तुम्ही यामध्ये मुगाची डाळी घालू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटही घालू शकता. मसूर डाळ पण छान राहते, चविष्ट होते भाजी ही. आता मी इथे मसूर डाळ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि ते छान परतून घेते मी. इथे आपण छान परतवलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आता यामध्ये आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. भाजी घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय करायची आहे. जोपर्यंत ही भाजी आपण परतवत आहोत तोपर्यंत. त्यानंतर आपल्याला हे कमी गॅसवर छान शिजवून घ्यायची आहे. इथे मी छान भाजी परतवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. ही भाजी तुम्ही नक्की खाल्ली पाहिजे, कारण की या भाजीचा उग्रवास जरी आला तरी ही भाजी शरीरासाठी खूप पौष्टिक असते. यामध्ये भरपूर कॅल्शियम आणि लोह असते. आता याला आपण छान शिजवून घ्यायची आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण भाजी कमी गॅसवर थोडा वेळ शिजवून घेतली होती. इथे याला एकदा छान परतून घ्यायचं आपल्याला. बघू शकता छान आपली डाळ शिजलेली आहे, भाजी पण छान शिजलेली आहे. अशा प्रकारे आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे. याला अधेमध्ये छान परतून पूर्ण भाजी ही शिजवून घ्यायची आहे. इथे थोडा वेळ मी परत भाजी शिजवून घेतली होती. बघू शकता पूर्णपणे भाजी शिजलेली आहे. अशा तऱ्हेने तयार झाली आपली शेपूची भाजी. तुम्हाला जर माझ्या या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही रेसिपी नक्की ट्राय करा.